Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We are learning unit number 6, Heat Treatment Processes, carrying 14 marks in our syllabus. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to state the purpose of surface heat treatment processes, what is surface heat treatment process, and also you will be able to explain the first surface heat treatment process that we will be discussing, that is carburizing. So let's get started. Surface heat treatment. Now, numerous industrial applications such as cams, gears, etc. are require a hard and wear resistant surface called case and a soft, tough and shock resistant inside that is known as the core. कॅम किंवा गिअर हे जर आपण एक इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स बघितले तर त्याची रिक्वायरमेंट अशी असती की ते सरफेसवरती हार्ड पाहिजेत, वेअर रेजिस्टंट पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस त्यांचा कॉन्टॅक्ट होत असतो. पण त्याचबरोबर आतून ते सॉफ्ट आणि टफ असे असले पाहिजेत, अशी रिक्वायरमेंट असते. कारण गिअर्स जर आपण पूर्णपणे हार्ड केले तर त्याच्यावरती जो लोड येईल त्या लोडमुळं ते गिअर फेल होण्याची शक्यता असते. सिमिलर इज द केस विथ कॅम्स अँड दॅट इज द रिझन दिस रिक्वायरमेंट इज समथिंग different, that the entire gear or entire cam is not hard or it is not entirely soft, but it is hard on the surface and tough inside. जो सरफेसचा पार्ट आहे त्याला केस असं म्हटलं जातं आणि जो आतला भाग आहे त्याला कोर असं म्हटलं जातं. No plain carbon steel can possess both these requirements at the same time because a low carbon steel containing about 1% carbon will be tough, while a carbon steel of 0.9% or more carbon will possess adequate hardness when suitably heat treated. कुठल्याच नॉर्मल स्टीलची प्रॉपर्टीज अशा नसतात की ते वरती हार्ड असेल आणि आत सॉफ्ट असेल. कारण आपण जर कमी कार्बन पर्सेंटेजचं स्टील घेतलं तर ते सॉफ्ट असणार, म्हणजे टफ असणार. पण जसंच कार्बनचं पर्सेंटेज वाढत जाईल तसा त्याचा हार्डनेस वाढत जाणार आणि तो हार्डनेस वाढताना पूर्ण हार्डनेस वाढणार, म्हणजे आतपासून बाहेरपर्यंत ते हार्डच होणार. राईट, आपण ज्या काही प्रोसेसेस बघितल्या, राईट फ्रॉम से वी डिस्कस्ड ॲनिलिंग, वी डिस्कस्ड नॉर्मलायझिंग, वी डिस्कस्ड हार्डनिंग, या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत यांनी तो पार्ट जो होता तो पूर्णपणे हार्ड होत असतो. म्हणून दिस इज समथिंग न्यू रिक्वायरमेंट. However, both these requirements may be met by employing a low carbon steel with suitable core properties and then adding carbon, nitrogen or both on the surface of the steel part in order to provide a hardened case of a definite depth. मग आता हे कसं आपण अचीव करणार की ते आत सॉफ्ट पाहिजे आणि बाहेर हार्ड पाहिजे. तर ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट कमी आहे असं जे स्टील आहे त्या स्टीलची ऑलरेडी प्रॉपर्टी अशी असते की ते सॉफ्टच असते. मग त्याच्या सरफेसवरती आपण कार्बन किंवा नायट्रोजन किंवा दोन्हीही ॲड करणार आणि ते त्याला हार्ड करणार, म्हणजे सरफेस हार्ड होऊन जाईल आणि आत ते सॉफ्टच राहील. दीज ट्रीटमेंट्स आर नोन ॲज केस हार्डनिंग. ओके, ही जी पद्धत आहे, ट्रीटमेंट आहे, त्याला आपण केस हार्डनिंग असं म्हणतो. The process used to create hardened cases are carburizing, nitriding, cyaniding, carbonitriding. या चारीपैकी कुठल्या तरी एका पद्धतीने आपल्याला हार्ड केस आणि टफ कोर मिळू शकतो. Another way to obtain tough core and hard case is by either flame hardening or induction hardening. या साही आपण प्रोसेसेस बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द पर्पज ऑफ सरफेस हीट ट्रीटमेंट? का आपण ही अशी सरफेस हीट ट्रीटमेंट करायची?
बेसिकली टू इम्प्रूव्ह करोजन, हीट अँड वेअर रेझिस्टन्स. ते जे स्टील आपण यूज करणार आहे त्याचा करोजन रेझिस्टन्स, हीट रेझिस्टन्स आणि वेअर रेझिस्टन्स वाढवण्यासाठी आपण सरफेस हीट ट्रीटमेंट वापरतो. रिबिल्ड वॉर्न अँड अंडरसाइज्ड पार्ट्स. नंबर 3, टू सर्व ॲज अन ऑर्नमेंटल फिनिश. सरफेस हीट ट्रीटमेंटनंतर त्याचं जे सरफेस फिनिश येतं ते छान येऊ शकतं, म्हणून सुद्धा आपण सरफेस हीट ट्रीटमेंट वापरतो. नंबर 4, लेंथन द युजफुल लाईफ ऑफ अ पार्ट मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम अ लो कॉस्ट मटेरियल हॅव्हिंग सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स अनसुटेड फॉर अ गिवन इन्स्टॉलेशन. असं मटेरियल की ज्याच्या सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आत्ता सध्या ॲप्लिकेशन असणाऱ्यामध्ये युजफुल नाही आहेत, अशा मटेरियलचं लाईफ वाढवण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा आपण सरफेस हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस वापरतो. Now let us start with carburizing. The method of increasing the carbon content on the surface of a steel is called as carburizing. आता त्या नावातच आहे की आपण त्याचा कार्बन कंटेंट वाढवणार आहे. मग ज्या प्रोसेसमध्ये, ज्या मेथडमध्ये आपण सरफेसवरती कार्बन ॲड करणार त्या प्रोसेसला आपण कार्बुरायझिंग असं म्हणणार. It consists of heating the steel in the austenitic region in contact with carburizing medium, holding at this temperature for a sufficient period and cooling to room temperature. कार्बुरायझिंगमध्ये आपण काय करणार तर ते जे स्टील आहे त्या स्टीलला ऑस्टेनेटिक रिजनपर्यंत गरम करणार, तिथं त्याला थोड्या वेळ ठेवणार. आता जेव्हा आपण गरम करायला लागलो आहे तेव्हा कार्बुरायझिंग मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण त्याला गरम करणार आहे. तिथं त्याला थोड्या वेळ ठेवणार आणि त्याच्यानंतर त्याला रूम टेम्परेचरपर्यंत गार करणार. दॅट इज द प्रोसेस. In the austenitic region, the solubility of carbon is more and hence the carbon from the medium diffuses into the steel that is in austenite. जेव्हा आपण ऑस्टेनेटिक रिजनमध्ये स्टील गरम करतो तेव्हा त्याची कार्बन शोषून घेण्याची क्षमतासुद्धा जास्ती असते आणि त्या कार्बनची सोल्युबिलिटीसुद्धा चांगली असते आणि म्हणून आपण त्याला ऑस्टेनेटिक रिजनपर्यंत गरम करतो. High carbon content on the surface does not mean high hardness of the surface unless the carbon is present in martensitic form. नुसतं कार्बन कंटेंट वाढवला म्हणून काय ते स्टील हार्ड होत नाही, unless and until that carbon is present in the मार्टेन्सिटिक फॉर्म. कारण आपण अगोदरच शिकलेलो आहोत की मार्टेन्सिटिक फॉर्ममधलं जे कार्बन कंटेंट असते ते सगळ्यात हार्ड असते, राईट. त्याचबरोबर सिमेंटाईट फॉर्मसुद्धा. यू शुड रिमेंबर दिस. हेन्स आफ्टर कार्बुरायझिंग हार्डनिंग ट्रीटमेंट इज नेसेसरी. आणि म्हणूनच कार्बुरायझिंग झाल्यानंतर म्हणजे त्याच्या सरफेसवरती कार्बन ॲड केल्यानंतर हार्डनिंग ट्रीटमेंट ही महत्त्वाची आहे. Carburizing is also known as cementation, case hardening or case carburizing. Depending on the medium used for carburizing, it is classified as solid carburizing, ज्याला pack carburizing किंवा box carburizing असं पण म्हणतात, then liquid carburizing आणि gas carburizing. जे कार्बुरायझिंग मटेरियल आहे ते मटेरियल कुठल्या फॉर्ममध्ये आहे, whether it is in a solid form, whether it is in liquid form or it is a gaseous form, त्याच्यावरती कार्बुरायझिंगचे हे 3 प्रकार पडतात, ज्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस कार्बुरायझिंग असं म्हणतात. सॉलिड कार्बुरायझिंगला पॅक कार्बुरायझिंग किंवा बॉक्स कार्बुरायझिंग असं सुद्धा म्हटलं जातं. Now let us discuss pack carburizing किंवा solid carburizing. Now pack carburizing involves packing the components into cast iron or steel boxes along with the carburizing material and sealed with clay. पॅक कार्बुरायझिंगमध्ये आपण काय करणार, ज्या पार्ट्सचा सरफेस हार्ड करायचा आहे किंवा कार्बुरायझिंग करायचं आहे ते मटेरियल कार्बुरायझिंग मीडियमच्या सान्निध्यात एका कास्ट आयनच्या किंवा स्टीलच्या बॉक्सेसमध्ये ठेवणार आणि तो जो कास्ट आयनचा बॉक्स आहे त्याला आपण
क्लेनी किंवा मातीनी आपण त्याला सील करणार. If these boxes are not properly sealed, air comes in contact with the carbonaceous medium and the medium simply burns without any carburizing. हे आपण क्लेनी का सील करायला लागलेलो आहे, कारण समजा त्या पॅक केलेल्या बॉक्समध्ये किंवा त्या झाकणामध्ये आणि त्या बॉक्समध्ये जर काही गॅप राहिला आणि जर एअर आत गेली तर काय होतं आहे की ते डायरेक्टली जे काही मीडियम आहे कार्बोनेशियस मीडियम ते नुसतंच जळतं आणि त्याचं कार्बोरायझिंग इफेक्ट होत नाही. म्हणजे ते जे कार्बन तयार होणार आहे तो कार्बन त्या मटेरियलमध्ये घुसला जात नाही किंवा तो शोषला जात नाही. Carburizing medium consists of essentially of wood, charcoal, coke and an energizer or accelerator such as barium carbonate or sodium carbonate or calcium carbonate. कार्बोरायझिंग मीडियममध्ये काय असते तर वूड असते, लाकूड, चारकोल म्हणजे कोळसा, कोक आणि एखादा ॲक्सिलरेटर जसा की बेरियम कार्बोनेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे किंवा कॅल्शियम कार्बोनेट आहे ज्याच्यातनं तो कार्बन इझिली रिलीज होऊन जाईल. A typical composition consists of 53 to 55% charcoal, 30 to 32% coke and remaining carbonates of barium or calcium or sodium. Okay? These boxes are heated to some temperature in austenitic region and kept at this temperature until the desired degree of percentage is obtained. हे जे बॉक्सेस आहेत जे आपण सील केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण ते पार्ट्स ठेवलेले आहेत ज्याला कार्बोरायझिंग करायचं आहे आणि ते कार्बोनेशियस मीडियम ठेवलेलं आहे ते आपण ऑस्टेनेटिक रिजनपर्यंत गरम करणार आणि तिथं एका ठराविक वेळेपर्यंत ते ठेवणार. At the usual temperature of carburizing, which is 925 to 950 degrees Celsius, the case depth varies from 1 mm to 2.5 mm for a total carburizing time of 6 to 15 hours. 6 ते 15 तास आपण जर कार्बोरायझिंगसाठी ते मटेरियल ऑस्टेनेटिक रिजनमध्ये ठेवलं तर त्याचे जी काही केस डेप्थ मिळती म्हणजे सरफेसवरती हार्ड डेप्थ मिळती ती साधारण 1 mm टू 2.5 mm असती आणि ते टेम्परेचर किती आहे तर 925 ते 950 डिग्री सेल्सिअस. दॅट इज इन ऑस्टेनेटिक रिजन. Pack carburizing is principally used to produce relatively thick carburized cases which is 1 mm or more where extreme uniformity of carbon is not essential. Pack carburizing आपण कुठं वापरणार की ज्या ठिकाणी आपल्याला ती जी केस डेप्थ आहे म्हणजे जो सरफेस हार्ड करायचा आहे त्याचा जर थिकनेस आपल्याला 1 mm पेक्षा जास्ती पाहिजे असेल आणि त्याचबरोबर ते आपल्याला जास्ती युनिफॉर्म नसलं तरीसुद्धा चालत असेल तर त्या ठिकाणी आपण पॅक कार्बोरायझिंग वापरणार. फॉर थिनर अँड मोर युनिफॉर्म केसेस गॅस ऑर लिक्विड कार्बोरायझिंग आर यूज्ड. 1 mm पेक्षा जर आपल्याला थिन लेयर पाहिजे असेल हार्ड केसची तर त्या ठिकाणी आपण आयदर लिक्विड कार्बोरायझिंग किंवा गॅस कार्बोरायझिंगचा वापर करणार. So that is about pack carburizing. In the next video, we will study gas carburizing, liquid carburizing, and one more surface heat treatment process, that is nitriding. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.